तरी आत हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे. आणि या बातमीवर बारकाईने लक्ष ठेवून असणारे आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं ताजी अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. मुकुल, महत्वाचा मुद्दा, नाशिक पोलिसांची टीम जी आहे त्या मुंबईकडे रवाना झालेली आहे. हे पोलिसांचं पथक मुंबईत पोहोचल्यावर नेमकं काय होणार, कारण माणिकराव कोकाटे सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मुकुल, आता 10 मिनिटापूर्वीच नाशिकचं क्राईम ब्रँचचं पथक हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी अंचल मुदगल आणि इतर अधिकारी 10 अंमलदार यांचा समावेश आहे. ज्यावेळेस हे पथक मुंबईला लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचतील त्यावेळेस सर्वात पहिले रुग्णालय प्रशासनाशी यांची चर्चा होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार नाशिक पोलिसांना पाहिजे असणारे आरोपी माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी नाशिकचे पोलीस करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा ताबा घेतला जाईल. जर माणिकराव कोकाटे यांची प्रकृती नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यासारखी नाहीये, प्रकृतीचं कारण जर रुग्णालय प्रशासनाने जर नाशिक पोलिसांना सांगितलं तर आतापर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यावर कुठले कुठले उपचार करण्यात आले, त्यांना कोणता आजार आहे आणि ह्या आजाराचं कारण काय आहे याबद्दलची माहिती घेतली जाईल. त्याचबरोबर यापुढे नेमके कुठल्या दिशेने उपचार केले जाणार आहेत याची माहिती घेऊन साधारणतः किती दिवसांनी डिस्चार्ज हा दिला जाऊ शकतो याबद्दलची माहिती नाशिक पोलीस घेतील. त्याचबरोबर डिस्चार्ज देण्याच्या आधी आज जर अटकेला रुग्णालय प्रशासनाने नकार दिला तर डिस्चार्ज होण्याच्या आधी त्याची माहिती नाशिक पोलिसांना कळवणं हे बंधनकारक राहणार आहे आणि त्यानुसार डिस्चार्ज होताच त्यांना अटक केली जाऊ शकते. दरम्यानच्याच काळात बांद्रा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत लीलावती रुग्णालय येतं, त्यामुळे तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये देखील याबाबतची माहिती ही नाशिक पोलीस देणार आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार नाशिक पोलिसांना जे पाहिजे असणारे आरोपी या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्याबाबतची माहिती बांद्रा पोलिसांना दिल्यानंतर एखादा गार्ड तिथे सुरक्षेसाठी तैनात देखील केला जाऊ शकतो. परंतु आता गेल्यानंतर स्पष्ट होणार आहे रुग्णालय प्रशासन आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कशा पद्धतीने सहकार्य हे नाशिक पोलिसांना केले जाते, कारण हा कुठला तपासासाठी नाशिक पोलीस त्यांना ताब्यात घेत नाहीये, तर त्यांना या आधीच शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार नाशिक पोलीस माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत. मुकुल, यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे माणिकराव कोकाटेंचे बंधू, त्यांच्या कारवाई संदर्भात नेमकं काय, ते नेमके कुठे आहेत, त्यांच्या संदर्भात कशी पावलं टाकतात पोलीस? मुकुल, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांचंही अटक वॉरंट नाशिक पोलिसांना प्राप्त झालेलं आहे. एक टीम माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी, यांना अटक करण्यासाठी रवाना झालेली आहे आणि दुसरी टीम ही देखील विजय कोकाटे यांचा ताबा घेण्यासाठी आता रवाना झालेली आहे. त्यांचा देखील शोध हा नाशिक पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. ज्यावेळेस हे अटक वॉरंट देण्यात आलेले त्यावेळेस दोघांच्या ग्रामीण भागातील घराचे पत्ते आणि त्याचबरोबर ज्या सदनिकांचा लाटल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिथला पत्ता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पहिले पोलीस शोध घेतील आणि तांत्रिक जे पोलिसांचे तांत्रिक दृष्टीने जो तपास केला जातो तशा पद्धतीने विजय कोकाटे यांचा देखील तपास केला जाईल. पोलिसांना माणिकराव कोकाटे कुठे आहेत याबद्दल माहिती आहे, मात्र विजय कोकाटे कुठे आहेत याबद्दल माहिती नाही. त्यामुळे तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना देखील अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तर या होत्या मोठ्या अपडेट.